काल रात्री झोप लागली की नाही? झोप? आता झोप कुठली येते? म्हणजे कसं आहे ना, एकांकिका होईपर्यंत झोपायला उसंत मिळत नव्हती आणि आता झोपायला उसंत मिळाली तर तालमींची आठवण यायला लागली. आय नो. आपली आवडती गोष्ट थांबली ना की असंच होतं. एस्पेशली व्हेन इट एंड्स विथ सक्सेस. मग आई बाबा खुश असतील ना आता? त्यांचा काही फोन वगैरे आला होता, पण कसं आहे ना सायली, त्यांना माझ्या वर्तमानाच्या यशाच्या कौतुकापेक्षा ना माझ्या भविष्याच्या पराभवाची जास्त चिंता वाटते. आई बाबा आहेत, चिंता करणारच. हो, पण मग चिंता बोलून दाखवण्यापेक्षा 2 शब्द प्रोत्साहनाचे बोलले असते तर मला पण बरं वाटलं असतं का सायली? पण नाही. आणि मला एक कळत नाही, त्यांना माझ्याशी बरं बोलायचंच नव्हतं तर तिथे पुण्यात बसून माझी माहिती का काढली कुणास ठाऊक? माहिती काढली नाहीये, त्यांना कळवली. कोणी? मी. सायली, पण का? कारण त्यांना ती कळणं गरजेचं आहे नीरव. तू तुझ्या स्वप्नांसाठी किती कष्ट घेतोयस ना हे त्यांच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. सायली, हे बघ, तू ना माझ्या आई बाबांना ओळखत नाहीस. त्यांना काहीही फरक पडत नाही. पण त्यांना फरक पडावा म्हणून मी सांगितलेलंच नाहीये. मग हे बघ नीरव, काहीही झालं ना तरी ते तुझे आई वडील आहेत. आपला मुलगा ज्या स्वप्नांच्या वाटेवर निघालाय तो तिकडे काय करतोय, तो सुखरूप आहे ना, हे त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. अरे एक मिनिट. हे बघ, मला तू जे काही बोलते ते सगळं पटतंय, पण नाही यार. पण नीरव, तू सायली, नाही, प्लीज. आणि हा, जर ते माझ्याशी नीट बोलले असते तर कदाचित मी पण बोललो असतो, पण आता नाही. पण काकू माझ्याशी नीटच बोलल्या. एनिवे, डोंट वरी, लिव्ह इट ऑन मी. आय विल टेक केअर ऑफ इट. बाय द वे, ऑल द बेस्ट. नाही म्हणजे चुकून जर बाबांनी फोन उचलला तर यु नो. सर, आत येऊ का सर? या 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 या. सर कसे आहात? कंटाळ हो. घरी जा ना सर, आराम करा सर घरी जाऊन. हो तसं नाही, आयुष्याचा कंटाळा आलेला आहे. काय झालंय सर? काय सांगणार हो. ही बघा, ही रस्टिकेशन वेटिंग लिस्ट कमीच होत नाहीये, वाढतच चालली आहे. सोपं आहे सर. काय ह्या लिस्ट मधले अगोदरचे पुट्टे पास आउट होत नाही तोपर्यंत वेटिंग लिस्ट कमी नाही होणार ना. सोपं आहे सर. हो, पास आउट नाही हो, यातली 1-2-4 मुलं तरी रस्टिकेट व्हायला पाहिजेत की नाही? का सर? का म्हणजे त्याच्याशिवाय माझा धाक कसा राहणार त्यांना? नाही का? काय हल्ली काय कोणी येतं कुठल्याही स्पर्धेच्या नावाखाली बजेट मागतं काय? तुला काय हवंय? नाही, मला बजेट नकोय. मग त्याला फक्त कबड्डी खेळायची सर. मग आता काय तुझ्या टीम मध्ये गडी कमी पडतोय म्हणून मला बोलवायला आलायस? नाही 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 सर, गडी नाही सर, तुमची घ्यायला आलोय. परमिशन, कबड्डी खेळण्यासाठी तुमची परमिशन घ्यायला आलोय. ती मी नाही देणार, हे देतील. नाही सर, काय बोले तू यापुढं मला कधी म्हणजे कधीच छबुडी म्हणून बोलायचं नाही, कळलं? बरं बाबा, नाही बोलत, पण प्लीज तू एकदा म्हण ना, प्लीज. तू बोललीस ना की ते होऊन जातं. म्हणजे बघ, तू म्हणाली होतीस माहितीये की परीचं आय कार्ड सापडलं. बघ, सापडलो. नाटक फायनलला जाणार, फायनलला गेलं. तसं आता म्हण ना प्लीज की मला कबड्डीसाठी प्लेयर मिळणार. जो हुकुम मेरे गंगारामा का. अरे बरं, म्हणजे मी तुला चबुडीने बोलायचं पण तू मला गंगाराम दादा म्हणणार काय? वय कबड्डी प्लेअर कोणाला पाहिजेत? कोणाला पाहिजेत? मला. पण प्लीज प्लीज एकदा म्हण ना की मला कबड्डी प्लेयर मिळणार म्हणून. बर बाबा, मिळतील मिळतील. माझ्या दादाला कबड्डीसाठी चांगले 100 प्लेयर मिळतील. नको 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 नको, 100 नको, मला फक्त 2च पाहिजे ना. अरे छबुडी, शिवानी मला ना तो माझा कबड्डी खेळतानाचा लकी टी शर्ट पाहिजे होता ग.
बघ ना जरा आईने कुठे लपवलं आणि मला पाठवून दे ना इकडे. अरे आई कसली लपवतीये, बाबांचं चांगलं लक्ष असतं त्याच्यावर. चांगला धुवून मस्त इस्त्री करून कपाटात ठेवून दिलाय. काय सांगते? मग अरे त्यांना वाटतं ना तू कबड्डी खेळावी म्हणून. ही दादा, जर त्यांना कळलं ना की तू तिथं मस्त पैकी कबड्डीची टीम उभी करतोय तर कसले खुश होतील माहितीये ते. हा. ए छबडी हे बघ, अजिबात घरी सांगू नकोस हा. घरी सांगितलं तर आई मला फोन करून करेल ना. हैराण. तुला माझी शपथ आहे. हा बरं बरं बरं, नाही सांगत मी, कोणाला नाही सांगत. तू कर मस्त पैकी टीम उभी. हा, ऑल द बेस्ट दादा. हा, होऊन जाऊ दे. हो जाऊ दे. थँक्यू. BMM? येस. हा ऐक ना, कबड्डी खेळणार काय? नाही, मी टेबल टेनिस प्लेअर आहे ना. अरे मग कबड्डी आणि टेबल टेनिस काय वेगळं नाही भाई. इथे बॉल मारायचा आहे आणि तिकडे चवडा धरायचा आहे. चवडा धरायचा. नाही. BMM? येस. कबड्डी येते खेळता? नाही मी शिकवतो ना. नाही, मला असे गेम खेळायला आवडतात ज्याच्या डोक्याचा वापर केला जातो. म्हणजे कबड्डी खेळणारे नाही वापरत का डोकं? असेल, पण त्यात फार डोक्याचा वापर केला जात नाही. अच्छा. म्हणजे कबड्डी मध्ये डोक्याचा वापर होत नाही, फक्त चेस मध्ये होतो वापर. हा मग मला सांग. हा काय उंट आहे ना? हा उंट तिरका चालतो बरोबर. जगातला कुठला उंट तिरका चालतो रे? आणि हा घोडा अडीचडीत चालतो. जगातला कुठला घोडा अडीचडीत चालतो? घोडा तबडक चालतो. कळतं काय? थांब जरा, काय करतोय सम्राट? एका फटक्यात जाईल ना तो. त्याला सांग ना, तो कबड्डीला बोलतोय. हो सांगतो. ए घोड्या, आगे तुझा घोडा. हा, आणि परत कबड्डीला बोलायचं नाही. काय चाललंय? दादा, हा मला विचारतोय कबड्डी खेळणार का म्हणून. का तुमच्याकडे प्लेयर नाहीत? नवरीचा नाही पत्तानी चाललाय बाशिंग बांधायला. अरे कसलं कॉलेज आहे, कोण पण खेळत कबड्डी. त्यापेक्षा ना आमच्या इकडच्या शाळा बऱ्या. डतला पोरगा पण खेळतो कबड्डी. अरे सम्राट, शहर आहे शहरात असं असतं. शहरातल्या लोकांना ना असं जरा स्टेटस वाले खेळ खेळायला आवडतात. अरे पण कबड्डीला पण येतं ना आता स्टेटस. बरोबर आहे, येतंय स्टेटस येतंय, पण अरे दारातल्या घरात यायला जरा टाइम लागणार ना. अरे पण धवलू, तेवढ्या टाइमात आपल्याला मिळालेला जाईल की चान्स. हे बघ, काय पण करून ना आपल्याला 7 प्लेअर मिळालेच पाहिजे धवलू. सम्राट मिळणार, सगळ्यांना सगळं मिळणार. मिळालंच पाहिजे. नाही मिळालं तर कसं चाल. इकडे आयुष्याचा प्रश्न आहे आपला. मी खेळू? मंग्या, लय झाला आता, उगाच नडू नको आपल्याला. चल हो बाजूला, आम्हाला प्रॅक्टिस करू दे. काय बाजूला हो? आणि तुमच्यासाठी बाजूला व्हायला तुम्ही कोण लागून गेले रे शहाणे? प्लेयर आणि एक ग्राउंड प्लेयर्स साठी, ऑर्केस्ट्रा वाल्यांसाठी नाही. असाला असा, पण आम्ही आहे ना ऑफिशियल मेंबर आहोत आणि कॉलेजचे ऑफिशियल प्लेयर. आणि हे ग्राउंड आहे ना ऑफिशियली खेळायला दिलंय. चला निघा, चला निघा.